आता आपण गणितातील पुढील प्रकरण सुरुवात करणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे युनिट प्लेस, ज्याला आपण एकक स्थान असं म्हणत असतो. बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत जे काही आपण प्रकरण शिकलेलो आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. आता आपण गणितातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण ज्याचं नाव आहे एकक स्थान ओळखणे, तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये युनिट प्लेस असं म्हणत असतो, तर याच्यावर आधारित प्रश्न नेमका आपल्या परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे विचारले जातात, तर हे संपूर्ण प्रश्न आणि एक्झामिनर नेमकं या टॉपिकवर कोणत्या पद्धतीचे प्रश्न तयार करून आपल्याला विचारू शकते, तर हे सर्वच्या सर्व माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत. बघा, तर हे आहे युनिट प्लेस. तर युनिट प्लेस म्हणजे एकक स्थान. तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी नेमकं कोणते अंक येऊ शकतात तर मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला काही बेसिक माहिती अभ्यासून घेऊ, जेणेकरून आपल्याला त्या बेसिक नियमावर आधारित संपूर्ण युनिट प्लेस हे व्यवस्थित पद्धतीने काय करता येईल, सोडवता येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी बघा काय असू शकते. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी एक तर 0 असू शकतो, किंवा 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 6 7 8 किंवा 9, म्हणजे या 10 अंकापैकी कोणता तरी एखादी अंक एखाद्या संख्येच्या एकक स्थानी येऊ शकतो. बरोबर आहे. मग आता एकूण 10 अंक आहे, पण या 10 अंकासाठी एकूण 3 नियम आहे. मग त्या 3 नियमावर आधारित संपूर्ण युनिट प्लेस आहे. तर ते तीनही नियम आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सोडवायचे आहे. पहिला नियम आहे, आणि हे बघा, हे सर्वच्या सर्व जे आहे तर हे घातांकित संख्येच्या बाबतीमध्ये बोलतो आहे. कशाच्या बाबतीत? घातांकित जर एखादी संख्येचं स्वरूप असेल तर अशा वेळेस जे काही 3 नियम आहे तर हे 3 नियम आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माहिती पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्वच्या सर्व युनिट प्लेस कसं काढायचं समजेल. मग आता या घातांकित स्वरूपाचे 3 नियम म्हणजे कसे आहे, तर पहिला आहे, जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल किंवा 1 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल तर याच्यासाठी एक नियम आहे. या 4 अंकासाठी एक नियम आहे. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी हे 4 अंक असेल, 0 असेल किंवा 1 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल, यापैकी कोणता तरी एक अंक असेल तर यांच्यासाठी एक नियम आहे. त्याच्यानंतर याचा दुसरा नियम असा आहे का दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 7 किंवा 8 असेल तर त्यांच्यासाठी दुसरा नियम आहे. आणि दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी आता शिल्लक राहिलेल्या संख्या 4 किंवा 9 असेल तर यांच्यासाठी एक वेगळा नियम आहे. तर हे 3 नियम जर तुम्ही या घातांकित स्वरूपाचे जर शिकले तर तुम्हाला कोणत्याही संख्येचं एकक स्थान काढणे फार सोपं होते. पण सुरुवातीला आपण एवढ्या अवघड पातळीवर जाण्यापेक्षा आपण बेसिक पासून सुरुवात करू, जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित पद्धतीने समजेल. बघा, आता मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो, त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण व्यवस्थित पद्धतीने ते प्रश्न सोडू. समजा तुम्हाला जर मी म्हटलं काय, जर मी तुम्हाला म्हटलं असा प्रश्न कसा, मी म्हटलं तुम्हाला बघा 544 गुणिला 363 गुणिला 799 गुणिला 888 यांचा गुणाकार केला तर गुणाकाराच्या एकक ठिकाणी कोणता अंक येणार आहे. आता हे आपल्याच्यानं पॉसिबल आहे का एवढं मोठं सोडवणं? पॉसिबल आहे, परंतु आपला वेळ जास्त जातो. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी आपण जेव्हा एकक स्थान किंवा युनिट प्लेस आपल्याला जेव्हा विचारत आहे तेव्हा केवळ आपलं जे काही लक्ष आहे तर त्या संख्येच्या एकक ठिकाणीकडे जायचं असते. संख्येचं एकक ठिकाण बघा, पहिल्या संख्येच्या एकक ठिकाणी काय आहे 4, दुसऱ्या संख्येच्या एकक ठिकाणी आहे 3, तिसऱ्या संख्येच्या एकक ठिकाणी आहे 9 आणि चौथ्या संख्येच्या एकक ठिकाणी आहे 8. आता बघा, काहीच करायचं नाही, तुम्ही या 4चा गुणाकार या 3 सोबत करा. गुणाकार का बरं? कारण यांच्या दरम्यान गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून गुणाकार करायचा. अधिकचं चिन्ह असतं तर अधिक म्हणजे बेरीज केली असती, वजाबाकीचं चिन्ह असतं तर वजाबाकी. मग आता 4 गुणिला 3 म्हणजे 4 त्रिक किती होणार आहे 12. बघा, 12 ही 2 अंकी संख्या आहे आणि आपण शिकत आहोत युनिट प्लेस म्हणजे एकक स्थान. मग 12च्या एकक स्थानी किती आहे 2 आहे. मग हे 2 घ्यायचं आणि या 2चा गुणाकार या समोरच्या 9 सोबत करायचा. 2 गुणिला 9 जर केले तर तुम्हाला भेटणार आहे 18. 18च्या एकक स्थानी काय आहे 8. मग या 8चा गुणाकार समोर या 8 ठिकाणी लावायचा. 8 गुणिला 8 म्हणजे 8 8 किती 64 आणि 64 या संख्येच्या एकक स्थानी किती आले 4. म्हणून या संख्येचा जर तुम्ही गुणाकार केला पूर्ण तर त्यांच्या युनिट प्लेसला 4 येईल. हे काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्ही यांचा गुणाकार करून बघा, तुम्हाला शेवटी गुणाकाराच्या एकक स्थानी 4च भेटणार आहे. लक्षात आलं? तर बघा, असं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर नॉन सेकंदामध्ये तुमचं उत्तर येऊ शकते. आता जर समजा एखादी प्रश्न असाला, कसं बघा, 544 अधिक 342 अधिक 792 अधिक 443 यांची जर बेरीज केली तर यांच्या एकक स्थानी काय येईल. मग आता इथं बघा, एवढी बेरीज करत बसायचं ना परीक्षेमध्ये. युनिट प्लेस विचारलं तर फक्त आणि फक्त संख्येचं एकक स्थान याच्याकडे केंद्रित करा.
इथं बघा पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे, दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, तिसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे आणि शेवटच्या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे. तुम्ही आता 4 गुणिले 2 म्हणजे 8 करू नका, कारण यांच्या दरम्यान अधिकचं चिन्ह आहे. वरती गुणाकार होतो म्हणून या संख्येचा गुणाकार केला, खाली अधिक आहे म्हणून अधिकच करा. मग आता 4 अधिक 2 बरोबर किती होतात? ते होतात 6. मग हे 6 या 2 मध्ये मिळवा, 6 अधिक 2 बरोबर किती झाले? 8. मग हे 8 तुमच्या 3 मध्ये मिळा, 8 अधिक 3 बरोबर 11 आणि 11 या संख्येच्या एकक स्थानी काय आलं? 1. म्हणजे जर तुम्ही या संख्येची बेरीज केली तर काळ्या दगडावरची रेषच आहे की दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी काय येणार आहे? 1 येणार आहे. समजलं? अशा पद्धतीचा आपल्याला स्मार्ट अप्रोच वापरावा लागतो. तुम्ही वाटल्यास यांची बेरीज करून बघू शकता की एकक स्थानी एकच येईल. बघा मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की 444, त्याच्यानंतर 342, त्याच्यानंतर 792 आणि शेवटी 443 यांची बेरीज करून बघा, एकक स्थानी एकच येईल. 4 अधिक 2 6, 6 2 8, 8 आणि 3 11. म्हणजे इथं बघा युनिट प्लेसला 1 आला, बाकी इकडलं काही देणं घेणं नाही. युनिट प्लेसला 1 आला, आपल्याला युनिट प्लेसच काढायचं होतं दिलेल्या संख्येचं, म्हणून त्याचं उत्तर येणार आहे 1. समजलं? तर अशा पद्धतीनं हे कॉमन प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर आता याच्यावर आधारित कसे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असतात तर ते आपण व्यवस्थित पद्धतीनं सुरुवातीला सोडून घेऊ, त्याच्यावर काही सराव करू आणि त्याच्यानंतर जे घातांकित नियमावर जे काही महत्त्वपूर्ण 3 नियम आहे, घातांकित संख्येच्या नियमावर जे 3 नियम आहे तर ते मी तुम्हाला 3 नियम हे प्रकरण म्हणजे हे टॉपिक किंवा हे बेसिक माहिती संपल्याच्या नंतर आपण घेणार आहोत. चला तर याच्यावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघूयात. बघा 342 गुणिले 518 गुणिले 749 गुणिले 313 या गुणाकाराच्या शेवटी एकक स्थानी कोणता अंक येईल? आत्ताच बोललो दरम्यान गुणाकाराचं चिन्ह आहे, याचा अर्थ फक्त दिलेल्या संख्येचे एकक स्थान आपण काय घ्यायचे? लक्षात घ्यायचे आहे, बाकी काहीही दिमाग लावायचं नाही. पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्या. दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे, त्यानंतर तिसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे आणि चौथ्या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे. आता यांचा गुणाकार करूयात आपण. 2 गुणिले 8 केले तर 2 गुणिले 8 म्हणजे 16 होतात. 16 ही 2 अंकी संख्या आहे, तिचा एकक स्थानी किती आहे? 6, ते घ्या. त्यानंतर 6 गुणाकारामध्ये 9 करा, 6 9 किती होतात? 6 9 54 होतात. या 54च्या एकक स्थानी आहे 4. या 4चा जो गुणाकार आहे तर पुढील 3 सोबत लावा आणि 4 गुणिले 3 याचा अर्थ होतो 12. म्हणजे 12च्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे यांचा गुणाकार केला तर शेवटी तुम्हाला एकक स्थानी किती भेटणार आहे? 2 भेटणार. हे पक्का आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. काहीच गुणाकार करण्याची गरज नाही, युनिट प्लेस बघायचे, बाकी काहीच करायचं नाही. पुढचा प्रश्न बघा. 81 गुणिले 82 गुणिले 83 84 85 86 87 88 आणि गुणाकारामध्ये 89 यांचा गुणाकार केला तर यांच्या शेवटी कोणता अंक येईल? म्हणजे युनिट प्लेस. मग आता पहिल्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 1 आहे. आता बघा तो प्रश्न जर तुम्ही पाहिला ना तर त्या प्रश्नाचं पाहिल्याबरोबर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 म्हणजे 0 येणार आहे एकक स्थानी. तुम्ही म्हणाल सर असं नेमकं काय आहे त्या प्रश्नात की जेणेकरून लगेच पाहिल्याबरोबर उत्तर 0 येते? त्याच्यासाठी कन्सेप्ट ही फार महत्वाची असते. कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असेल तर तुम्ही प्रश्न पाहिला की लगेच उत्तर नोंदवू शकता, म्हणजे 1 सेकंद सुद्धा तुमचा वाया जात नाही. तरी पण पहिले आपण कन्सेप्ट शिकूया. पहिल्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 1 आहे. दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 2, तिसऱ्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? इथं 3. चौथ्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 4. पाचव्या संख्येच्या एकक स्थानी 5. सहाव्या संख्येच्या एकक स्थानी 6. सातव्याच्या 7, आठव्याच्या 8 आणि 9व्या संख्येच्या एकक स्थानी आहे 9. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या गुणाकारामध्ये 5 हा अंक येतो, ही कन्सेप्ट आहे जी माझ्या तोंडामधून निघत आहे. जेव्हा एखाद्या संख्येच्या गुणाकारामध्ये 5 येतो आणि त्या 5 सोबत जर कोणती तरी समसंख्या गुणाकारामध्ये येत असेल, म्हणजे बघा या 5च्या सोबत 4 आहे, 2 आहे, 6 आहे, 8 आहे, म्हणजे 5 सोबत कोणती ना कोणती समसंख्या आहे. बरं तुम्ही एक काम करा, 5 या संख्येला कोणत्या तरी समसंख्येनं गुणा. बरं 5 ला जर तुम्ही 2 न गुणलं उत्तर किती येणार आहे? 10. 5 या संख्येला समजा तुम्ही 2 सोडून 4 न गुणलं उत्तर किती येणार आहे? 20. 5 या संख्येला 4 सोडून 6 न गुणलं उत्तर किती येणार आहे? 30. 5 या संख्येला जर 6 सोडून 8 सोबत गुणाकार केला उत्तर किती येणार आहे? 40. याचा अर्थ एक गोष्ट तुमची निश्चित होत आहे की 5 या संख्येचा गुणाकार कोणत्याही जर तुम्ही समसंख्येसोबत केला, बघा एक गोष्ट, 5 या संख्येचा गुणाकार कोणत्या तरी समसंख्येसोबत केला तर शेवटी तुम्हाला त्यांच्या एकक स्थानी काय भेटत आहे? 0 भेटतच आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे 5 या संख्येचा गुणाकार कोणत्याही समसंख्येसोबत केला तर त्यांच्या एकक स्थानी 0 कन्फर्म आहे, येतो म्हणजे येतोच. मग हा जो काही प्रश्न आहे तर तो याच नियमावर आधारित आहे. तर आपण एकदा बघून घेऊ का नेमकं काय. तर आता इथं बघा, या 5चा गुणाकार 4 सोबत केला तर 5 चोक 20 होतात.
मग या 20 ला तुम्ही कोणत्याही किती सोबत गुणा तरी शेवटी याच्या काय येणार आहे, शून्यच येणार आहे. म्हणून मला पाहिल्याबरोबर उत्तर दिसलं की तिथं 5 आहे आणि कोणती तरी समसंख्या आहेच आहे. 5चा गुणाकार कोणत्या तरी समसंख्येसोबत केला तर शेवटी उत्तर काय येणार आहे, शेवटी उत्तर शून्यच येणार आहे. तुम्ही म्हणाल सर पण इथं तर 7 सुद्धा आहे, 3 सुद्धा आहे, मग यांचं कसं? अरे बाबा तुम्ही बघा ना, 5चा गुणाकार 4 सोबत करा, 5 चोक 20, 20चा गुणाकार 3 सोबत करा, 20 त्रिक 60. शेवटी 5चा गुणाकार समसंख्येसोबत झाला आणि नंतर त्याच्यासोबत काही विषम संख्या असेल तरीही त्यांच्या गुणाकाराच्या शेवटी शून्य येईल. हे काळ्या दगडावरची श्लेष आहे. हा पहिला सिद्धांत, हा पहिला नियम 5च्या संदर्भामध्ये इथून आपण शिकलो. आता कधी कधी काय होते, एक्झामिनर तुम्हाला दुसऱ्या रूटनं प्रश्न विचारून टाकतं. कसं बघा, लक्षात ठेवा, कारण याच्यावरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार. कसा, जर तुम्हाला एखादी असा दिलं की काय, बघा तुम्हाला असा प्रश्न असेल कसा की 385 गुणाकारामध्ये 353 बरोबर, गुणाकारामध्ये 585 किंवा 555 गुणाकारामध्ये 365 यांच्या गुणाकाराच्या शेवटी कोणती संख्या येईल, म्हणजे शेवटी एकक स्थानचा अंक काय येईल. आता बघा एक गोष्ट लक्षात जर आलं तर या संख्येच्या एकक स्थानी काय आहे, या संख्येच्या एकक स्थानी आहे 5, समोर गुणाकाराचं चिन्ह. या संख्येच्या एकक स्थानी काय आहे 3, समोर गुणाकाराचं चिन्ह. या संख्येच्या एकक स्थानी किती आहे 5, समोर गुणाकाराचं चिन्ह. आणि या संख्येच्या एकक स्थानी किती आहे 5. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं कोणत्याही पद्धतीचा समक्रमांक किंवा समसंख्या आलेली नाही. 5 आलेला आहे, 5 आलेला आहे, पण या 5 सोबत कोणतीही समसंख्या आलेली नाही. 5 सोबत समसंख्या जर येत असेल तर तेव्हाच त्यांच्या शेवटी एक शून्य येतो, जसं वरतं. आता या 5 सोबत जर इथं समसंख्या आली नसेल तर यांचा अर्थ असा होतो की यांचा गुणाकार जरी तुम्ही केला तर यांच्या युनिट प्लेसला नेहमीच 5 असणार आहे. समजलं का? म्हणजे हे सर्व विषम संख्या आहे की नाही, कोणत्याही विषम संख्येचा गुणाकार जर तुम्ही 5 सोबत केला, बघा मी काय बोलतोय, कोणत्याही विषम संख्येचा गुणाकार 5 सोबत केला तर त्याच्या एकक स्थानी 5 येईल. कसं बघा, 15 ही कोणती संख्या आहे विषम, मग तिचा गुणाकार 5 सोबत करा, 15 5 75, 75च्या एकक स्थानी किती आहे 5. तुम्ही 11 घ्या, 11 विषम संख्या आहे, 11चा गुणाकार 5 सोबत करा, 11 5 55. म्हणजे एक सिद्धांत इथं क्लिअर होतो की विषम संख्येचा गुणाकार 5 सोबत केला तर एकक स्थानी 5 येतं, हे 100% आहे. म्हणून इथं याचं उत्तर तुम्हाला पाहिल्याबरोबर या लागत होतं, कारण इथं एकक स्थानी 5 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. म्हणजे 5च्या सोबत सर्वच्या सर्व ज्या काही संख्या आहेत तर त्या गुणाकाराच्या विषम संख्येमध्ये आलेल्या आहेत. म्हणून 5चा गुणाकार विषम संख्येसोबत केला तर शेवटी 5च येणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. जसं वरची कन्सेप्ट लक्षात ठेवा की 5च्या गुणाकारासोबत कोणती तरी एखादी समसंख्या आली तर शेवटी शून्य प्राप्त होतो. लक्षात ठेवलं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न बघा आता, 456 गुणिला 49 गुणिला 28 स्टार. स्टारचा अर्थ होतो एक्स, त्या एक्सच्या ठिकाणची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. बघा मी इथं संख्या लिहितो 456, त्यानंतर गुणाकारामध्ये 49 आणि त्याच्यानंतर गुणाकारामध्ये आहे 28. मी स्टारच्या ठिकाणी एक्स घेतो, हरकत नाही. जर यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 2 असेल, म्हणजे यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर यांचा गुणाकाराच्या एकक ठिकाणी बोलतोय, एकक ठिकाणी 2 असेल तर त्या एक्सच्या ठिकाणी किंमत कोणती असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. एकदम सोपं आहे. बघा कसं, इथं एकक स्थानी किती आहे 6, इथं एकक स्थानी किती आहे 9. मग बघा इथं एकक स्थानी 6 आहे, समोर गुणाकाराचं चिन्ह आहे, आणि इथं एकक ठिकाणी किती आहे 9, बरोबर आहे. मग तुम्ही जर या दोघाचा गुणाकार केला तर 9 सक किती होणार आहे, बघा 9 सक होणार आहे किती, तर 9 सक होणार आहे 54. आणि 54च्या एकक ठिकाणी किती आहे 4. बघा 54च्या एकक ठिकाणी किती आहे 4. मला सांगा या एक्सच्या ठिकाणी कोणती किंमत ठेवली गेली पाहिजे, या एक्सच्या ठिकाणी कोणती किंमत ठेवावी, म्हणजे या संख्येचा गुणाकार जर या 4 सोबत केला तर त्यांच्या शेवटी गुणाकाराच्या शेवटी किती भेटले पाहिजे म्हणते, 2 भेटले पाहिजे म्हणते. मग तुम्ही विचार करा मित्रांनो, या 4 ला कोणत्या संख्येसोबत गुणलं गेलं पाहिजे म्हणजे त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 2 येईल. तर तुम्ही म्हणणार सर, कोणी कोणी म्हणणार सर 4 गुणिला 3 करा, 4 त्रिक 12 होते आणि 12च्या युनिट प्लेसला 2 आहे. कोणी कोणी लगेच म्हणणार सर 4चा गुणाकार 8 सोबत करा ना, 8 चोक किती होणार आहे 32, म्हणजे 32च्या एकक ठिकाणी सुद्धा किती असणार 2. म्हणजे त्या स्टारच्या ठिकाणी किंवा त्या एक्सच्या ठिकाणी 3 किंवा काय असू शकते 8 असू शकते. म्हणून हे पर्याय 3 आणि पर्याय 4 हे दोन्ही बरोबर आहे. लक्षात आलं, एकदम सोपा प्रश्न होता. 9 सक 54 झाले, 54च्या एकक स्थानी 4 आहे, या 4चा गुणाकार या 1 सोबत,
एकच्या ठिकाणी कोणती संख्या ठेवली गेली पाहिजे, म्हणजे त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 2 येईल, तर 4चा गुणाकार आपण 3 सोबत किंवा 8 सोबत लावला तर यांच्या एकक स्थानी 2 येतं, म्हणून त्या स्टारच्या किंवा एक्सच्या ठिकाणी 3 किंवा 8 हे कन्फर्म येणारच आहे, कारण शेवटी तुम्हाला एकक स्थानामध्ये किती पाहिजे, 2 पाहिजे आहे. एवढं सोपं होतं ते, बरोबर. चला पुढील प्रश्न बघू. आता जरा इथं हा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने आणि काळजीपूर्वक बघा, कारण इथं तुम्हाला एक कन्सेप्ट व्यवस्थित पद्धतीने शिकायला मिळेल. काय बघा, आता इथं संख्या तर आहे, परंतु इथं संख्या या फॅक्टोरियल मध्ये टाकलेल्या आहे. पहिले फॅक्टोरियल म्हणजे काय हे समजून घेऊ. बघा, समजा मी तुम्हाला म्हटलं 2 फॅक्टोरियल. बघा रे, मी तुम्हाला म्हटलं 2 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे बघा उलटा आय असं दर्शवतात. 2 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 2 या संख्येचा क्रमागत उतरत्या क्रमाने 1 पर्यंतचा गुणाकार. म्हणजे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिला 1, आणि 2 गुणिला 1 म्हणजे किती होणार आहे, 2. मग याचा अर्थ असा होतो 2 फॅक्टोरियलची किंमत 2 आहे. मी तुम्हाला म्हटलं 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो, 3 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 3चा क्रमागत उतरत्या क्रमाने 1 पर्यंत गुणाकार. म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 1, आणि 3 गुणिला 2 म्हणजे 6, 6 गुणिला 1 म्हणजे 6. 3 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 6. लक्षात आलं. मी जर तुम्हाला म्हटलं 4 फॅक्टोरियल, मग 4 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो, तर 4चा क्रमागत उतरत्या क्रमाने 1 पर्यंत गुणाकार. 4 त्रिक 12, 12 गुणिला 2 24, आणि 24 एक 24, म्हणजे यांचा गुणाकार 24 येतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 4 फॅक्टोरियलची किंमत 24 असते, बरोबर. पुढे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो, 5 या संख्येचा क्रमागत उतरत्या क्रमाने आपण गुणाकार केला पाहिजे. कुठपर्यंत, 1 पर्यंत. बघा, 5 चोक 20, 20 त्रिक 60 दोन्ही 120 एक 120. 5 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 120. 5 फॅक्टोरियलचा अर्थ किती होतो, 5 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 120. पुढे आता मी जर तुम्हाला म्हटलं 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल म्हणजे किती, तर 6 या संख्येचा क्रमागत उतरत्या क्रमाने 1 पर्यंत केलेला गुणाकार म्हणजे 6 फॅक्टोरियल. मग 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 करा. 6 पंच 30, 30 चौक 120 गुणिला 3 बरोबर 360 गुणिला 2 बरोबर 720. याचा अर्थ 7 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 120. एक गोष्ट तुम्ही इथं क्लिअर शिका. एक गोष्ट इथं तुम्हाला एक कन्सेप्ट शिकायला मिळणार आहे. काय, 4 फॅक्टोरियल पर्यंत बघा, 1 2 3 4, 4 फॅक्टोरियल पर्यंत तुम्हाला कुठेही एकक स्थानी 0 भेटत नाहीये. पण जसं 5 फॅक्टोरियलच्या पुढे सुरू होते. आता बघा, मी जर तुम्हाला इथं 7 फॅक्टोरियल म्हटलं, किंवा मी जर तुम्हाला पुढे इथं 8 फॅक्टोरियल म्हटलं, तर यांच्या गुणाकाराचा शेवटी कुठेतरी 0 प्राप्त होणार आहे. हे कन्फर्म आहे. हे कन्फर्म आहे म्हटलं. कधी जर तुम्ही 5 फॅक्टोरियल किंवा 5 पेक्षा पुढच्या संख्या फॅक्टोरियल मध्ये घेतल्या, 5 फॅक्टोरियल किंवा 5च्या पुढील संख्या फॅक्टोरियल मध्ये घेतल्या, तर त्यांच्या गुणाकाराच्या शेवटी बघा काय येणार आहे, 100% 0 येणार आहे. हे कन्फर्म आहे. काय आहे, कन्फर्म आहे. तुम्ही जर इथं बारकाईने विचार केला ना मित्रांनो, तर इथं बघा 5 फॅक्टोरियलच्या इकडे 10 फॅक्टोरियल पर्यंत इथं क्रमागत 0 येणार आहे. 0 येणार आहे, कारण शेवटी 0 येणारच आहे, बरोबर आहे. म्हणून बघा 5 फॅक्टोरियलच्या पुढे कोणत्याही फॅक्टोरियल मध्ये संख्या असेल तर त्याच्या युनिट प्लेसला डोळे झाकून आपण 0 लिहायचं. पण विषय आहे 1 2 3 4 फॅक्टोरियलचा. मग आता आपण करून घेऊ. 1 फॅक्टोरियलचा अर्थ काय होते रे, बघा आता हे मी मिटवतो. हे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजलं. आता बघा, 1 फॅक्टोरियलचा अर्थ काय होते, 1 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 1. 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो, 2 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 2, बरोबर. 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो, 3 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 3 गुणिला 2 गुणिला 1 बरोबर 6. आणि 4 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो, तर 4 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 बरोबर 4 त्रिक 12 दोन्ही 24, बरोबर. मग आता बघा, मग आता यांच्या दरम्यान काय आहे, यांच्या दरम्यान आहे बेरीज. मग करू. 1 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 1, समोर अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथं अधिकचं चिन्ह. 2 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 2 म्हणून इथं 2, समोर अधिकचं चिन्ह. 3 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 6, 4 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 0. बस 1 2 3 4 फॅक्टोरियल पर्यंत आपण काढलं. आता आपल्याला एवढं माहिती आहे की 5च्या पुढे संपूर्ण जे काही फॅक्टोरियल आहे तर त्याच्या युनिट प्लेसला 0 असतो, म्हणून हा 0 इथं मिळवायचा. झालं उत्तर. 24 अधिक 6 30, आणि 30 आणि 3 33 अधिक 0 बरोबर 33च होतात. 33 या संख्येच्या एकक स्थानी काय आहे, 3. म्हणून या 1 फॅक्टोरियल पासून 10 फॅक्टोरियल पर्यंतच नाही, तर 1 फॅक्टोरियल पासून तुम्ही 1000 फॅक्टोरियल पर्यंत जरी गेले तर त्यांच्या एकक स्थानी तुम्हाला 100% काय भेटणार आहे,
3 भेटणार आहे, हे मात्र कन्फर्म आहे. लक्षात आला. प्रश्नाचं स्वरूप व्यवस्थित पद्धतीने बघा, तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने प्रश्न सुटेल. ओके. असला हा प्रश्न आपण सोडू शकतो. आता या कन्सेप्ट मधून तुम्ही काय शिकता बघा. आता मी जर तुम्हाला म्हटलं की 100 फॅक्टोरियल, बघा 100 फॅक्टोरियल यांच्या एकक स्थानी कोणता अंक असेल सांगा बरं. आता 100 फॅक्टोरियल यांच्या एकक म्हणजे 100 फॅक्टोरियलच्या एकक स्थानी काय असणार आहे. तुम्हाला जर ही कन्सेप्ट व्यवस्थित पद्धतीनं समजली असेल शपथीनं, तर तुम्हाला तो प्रश्न शपथीनं सुटेल. आणि जर समजली नसेल तर प्रश्न सुटणार नाही, एवढी 100% कन्फर्म आहे. बघा 100 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो बे. 100 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 100 या संख्येचा क्रमागत उतरत्या क्रमाने कुठपर्यंत करणे गुणाकार, 1 पर्यंत गुणाकार करणे होय. बरोबर. मग तुम्ही मला सांगा 100 फॅक्टोरियल मध्ये कुठेतरी अधेमध्ये 5 येणार आहे, येणार आहे की नाही. यस. मग मी तुम्हाला आत्ता बोललो इथं, हे बघा हे नियम सांगितला तेव्हा तुम्ही का झोपून होते का. हा इथं नियम सांगितला होता. जर एखाद्या याच्यामध्ये 5 आला आणि त्या 5 सोबत कोणती तरी समसंख्या आली तर त्यांच्या गुणाकाराच्या शेवटी नेहमी 0 येतो, म्हणजे येतो, हे कन्फर्म आहे. बरोबर. म्हणून 100 फॅक्टोरियल यांचा जर तुम्ही एकक स्थानचा विचार केला तर इथं 0च येणार आहे. ओके. असं असते ते. आणि जर तुम्हाला असा प्रश्न असता किती 5 फॅक्टोरियल, याच्या शेवटी किती 0च घ्या, काही करण्याचं गरजच नाही. पण तुम्हाला जर 4 फॅक्टोरियल म्हटलं, 4 फॅक्टोरियलच्या एकक स्थानी काय येणार मात्र काढा लागते. 4 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 24 आणि 24च्या एकक स्थानी आहे 4, म्हणून 4 फॅक्टोरियलचा अर्थ 24, म्हणून 24च्या एकक स्थानी 4, म्हणून युनिट प्लेसला येणार आहे 4. 5 किंवा 5च्या पुढे फॅक्टोरियल असेल तर त्यांच्या शेवटी 0 येतो. ओके. यस. हे असल्या पद्धतीचा प्रश्न लक्षात ठेवा. हा नियम आहे. जसं तुम्ही बाकी गणित बुद्धी म्हणजे इतिहास मराठी आहे का नाही वाचता, त्याचे काही नियम लक्षात ठेवता, कोणती व्याख्या कोणी केली, मग तसं आपलं गणित असते. गणितामध्ये काही नियम आहे, ते नियम जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजले आणि लक्षात ठेवले तर तुम्हाला गणित पासून कोणीही रोखू शकत नाही, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपण बघूयात. आता इथं सर्व बेसिक प्रश्न झालेत. आता आपण सर्वात महत्त्वाच्या आपल्या त्या जुन्या 3 नियमावर येऊ. मी तुम्हाला काय बोललो होतो सुरुवातीला, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 10 अंक असू शकतात. कोणते 0 किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 या 10 अंकापैकी कोणता तरी एक अंक हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी येतोच. बरोबर. मग आता हे जे काही 10 अंक आहे तर या 10 अंकाची जी विभागणी आहे किंवा 10 अंकाचे नियम हे 3 पद्धतीमध्ये विभागले जातात. कसं बघा मी तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 1 5 किंवा 6 असेल, किंवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 किंवा 8 असेल, किंवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 4 किंवा 9 असेल, तर हे 3 नियमावर आधारित संपूर्ण युनिट प्लेस आहे. आतापर्यंत जे प्रश्न घेतले ते समजले असेल, ते सोपी होते, त्याच्यात तेवढं मोठी बाब नाही. आता सर्वात महत्वाचं आहे हे घातांकित नियमावर आधारित जे काही प्रश्न असतात तर ते बघा कसं असते. आता एखाद्या संख्येच्या एकक स्थानी आपण सर्वात महत्वाचं काय करू, एक एक नियम आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहे तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत. 10 अंकासाठी 3 नियम आहेत. 3 नियम तोंडपाठ ठेवा. प्रश्न कोणताही असो नॉन सेकंदामध्ये उत्तर भेटेल. बघा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 1 5 6 असेल तर अशा वेळेस काय, तर अशा वेळेस यांच्या एकक स्थानी तेच अंक असतात. कसं प्रश्न कसा असतो बघा. मी जर तुम्हाला म्हटलं की 35चा समजा एखादी 174वा घात किंवा 74वा घात आणि मी तुम्हाला म्हटलं 35चा 74वा घात च्या एकक स्थानी कोणता अंक येईल, 35चा 74वा घात यांच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. मग आता तुम्हाला बघायचं कुठं आहे, तुम्हाला बघायचं आहे पायाकडे बघायचं, घाताकडे बघायचं नाही. इथं दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी बघा काय आहे 5 आणि मी तुम्हाला आता शिकवलं. जर एखाद्या एकक स्थानी 0 1 5 6 हे जर अंक आले, घातांकामध्ये नाही रे पायामध्ये बघायचं, याला म्हणतात घात, याला म्हणतात पाया म्हणजे बेस. बरोबर आहे. बघा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 1 5 किंवा 6 यापैकी कोणताही एक अंक असेल आणि यांचा घातांक कोणताही असू द्या, तर यांच्या एकक स्थानी जो अंक इथं आहे तोच अंक असतो. म्हणजे याच्या एकक स्थानी 5च येणार आहे, कारण इथं एकक स्थानी 5 आहे म्हणून 5च येतो. कोणताही घात करा, विषम सम काही इवन व्हॉटेवर. आता पुढे जर मी तुम्हाला असं म्हटलं काय, समजा मी तुम्हाला म्हटलं 103चा 104 घात यांच्या 103 नाही घेता येत. मी जर समजा तुम्हाला म्हटलं 216चा
3074 घात याच्या एकक स्थानी काय येणार? तुम्ही डोळे झाकून उत्तर लिहू शकता. काय? मास्तरनं शिकवलं नियम की जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 5, 6 असतील तर यांचे कोणतेही घात करा, डोळे झाकून उत्तर जे इथं युनिट प्लेसला आहे तेच उत्तर इथं येते. म्हणजे यांच्या युनिट प्लेसला 6च येणार आहे. हे कन्फर्म आहे. बरं, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी आता मी जर तुम्हाला म्हटलं 100चा, तुम्हाला म्हटलं 201 घात यांच्या एकक स्थानी काय येणार आहे? तर इथं एकक स्थानी काय आहे? 0. मग नियम शिकलो ना, 0, 1, 5, 6चा कोणताही घात करा, एकक स्थानी 0च भेटणार आहे. कन्फर्म. मी जर तुम्हाला असं म्हटलं काय, मी जर तुम्हाला म्हटलं 121चा तुम्हाला म्हटलं 274 घात याच्या युनिट प्लेसला काय येईल? मग तुम्ही काय विचार करणार? इथं कोणता अंक आहे? 1. आणि 1 या अंकासाठी कोणता नियम लागते? जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 1 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल, यांची कोणतेही घात करा, यांच्या एकक स्थानी आहे तोच अंक येतो. इथं युनिट प्लेसला 1 आहे म्हणून युनिट प्लेसला 1. हा पहिला नियम होता जो की एकदम सोपा आहे. बरोबर आहे? पहिला नियम एकदम सोपा आहे, काहीच देणं घेणं नाही. आता आपण दुसऱ्या नियमाकडे जाण्यापेक्षा आपण तिसऱ्या नियमाकडे येऊ, कारण तो तिसरा नियम सोपा आहे. मग नंतर आपण या दुसऱ्या नियमाकडे जाऊ. बघा, आता जर एखाद्या एकक स्थानी, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 4 असेल तर अशा वेळेस काय? बघा, आता समजा मी जर असं म्हटलं, कसं की 34चा जर मी तुम्हाला एखादी 32वा घात म्हटलं, याच्या युनिट प्लेसला काय येणार आहे? आता तुम्ही काय करणार? मास्तर, इथं युनिट प्लेसला 4 आलं, मग युनिट प्लेसला 4 आलं म्हणून तुम्ही इथं 4 म्हणणार का? नाही. युनिट प्लेसला जेव्हा 0, 1, 5, 6 असते तेव्हाच त्या संख्येच्या एकक स्थानी तेच अंक असतात. पण एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 4 किंवा 9 असेल तर यांच्यासाठी दुसरा नियम आहे. कसं? यांच्यासाठी नियम हा 4च्या घातावरून काढला जातो. कसं? बघा, मी तुम्हाला सांगतो. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 4 असेल तर त्यांच्या युनिट प्लेस किंवा त्यांचे एकक स्थान हे त्याच्या घातावरून ठरवतात. जर एखादी 4चा घातांक, बघा रे, एखादी 4चा घातांक बोलतोय, जर एखादी 4चा घातांक सम असेल, एखादी 4चा घातांक सम असेल तर अशा वेळेस ऑलवेज नेहमी उत्तर एकक स्थानी 6 असते. आणि 4चा घातांक जर एखादी विषम असते, 4चा घातांक काय असेल? विषम, तर त्याच्या एकक स्थानी ऑलवेज 4 असते. हे पाठ करायचं आहे. कसं? मी तुम्हाला सांगतो. आता इथं 34चा 32वा घात आहे, इथं युनिट प्लेसला 4 आहे, मग याच्या एकक स्थानी काय आहे? तर याचं एकक स्थान याच्या घातावरून समजेल. 4चा म्हणजे 34चा 32वा घात, 32 कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. मग जर 4चा कोणताही समघात असेल तर त्याच्या युनिट प्लेसला काय किती येते? 6 येते. बरोबर. आता जर मी तुम्हाला म्हटलं, कसं? मी तुम्हाला म्हटलं की 34चा समजा एखादी 133वा घात याच्या युनिट प्लेसला काय येणार आहे? मग इथं बघा, एकक स्थानी 4 आहे, नियम पटकन आठवला पाहिजे. एकक स्थानी 4 आहे, मग एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जेव्हा 4 असते तेव्हा त्यांचे युनिट प्लेस हे घातांकावरून काढलं जातं. घातांक सम असेल तर युनिट प्लेसला 6 येते, घातांक विषम असेल तर युनिट प्लेसला 4च येते. म्हणजे याच्या युनिट प्लेसला हे 4च येणार आहे. हे कन्फर्म आहे. बरोबर. हा, तुम्ही कोणत्याही संख्या घ्या आणि तुम्ही काढून बघा स्वतः, तुम्हाला जे सांगतोय तेच नियम भेटणार आहे. हे झाला 4 साठी नियम. आता एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 9 असेल, समजा एखादी संख्या अशी असेल 109 आणि त्याचा घातांक समजा जर मी 322 घेतला तर याच्या युनिट प्लेसला काय येईल? याच्या युनिट प्लेसला काय येणार? तर आता बघा, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 9 असेल तर याचे सुद्धा घातांकावरून, याचे सुद्धा एकक स्थान घातांकावरून काढले जातात. जसं 4चं काढलं जाते तसं 9चं काढलं जातं. मग एखादी 9चा, बघा, एखादी जर 9चा घातांक जर एखादी सम असेल, 9चा घातांक जर एखादी काय असेल? सम असेल, तर त्याच्या युनिट प्लेसला ऑलवेज 1 असते. आणि एखादी 9चा घातांक जर विषम असेल, 9चा घातांक विषम असेल तर त्याच्या युनिट प्लेसला नेहमी किती असतो? 9चा घातांक विषम असेल तर त्याच्या युनिट प्लेसला हा 9 असतो. 9चा घातांक विषम असेल तर त्याच्या युनिट प्लेसला किती असतो? 9. लक्षात आलं? मी एक उदाहरण देतो. बघा, 109चा 322वा घात, इथं युनिट प्लेसला 9 आहे, युनिट प्लेसला किती आहे? 9 आहे. मग आता याच्या एकक स्थानी काय येणार आहे? तर याचा घात सांगेल, याच्या एकक स्थानी काय येईल? या 109चा घातांक 322 समसंख्या आहे. मग 9चा घातांक जर एखादी सम असेल तर अशा वेळेस युनिट प्लेसला 1 येतो, म्हणून याचं उत्तर येणार आहे 1. बरोबर. आणि समजा जर एखादी असा आला प्रश्न, कसा की समजा तुम्हाला म्हटलं की 209चा 333वा घात याच्या युनिट प्लेसला काय येणार आहे?
तर इथं युनिट प्लेसला 9 आहे, मग 9चा एखादी घातांक म्हणजे 9चं एखादी एकक स्थान काढायचं आहे तुम्हाला, तर त्याच्या घातांकावरून काढलं जातं. घातांक सम असेल तर एकक स्थानी 1 येणार आहे, घातांक विषम असेल तर एकक स्थानी 9 येणार आहे, म्हणून यांच्या एकक स्थानी किती येणार आहे, यांच्या एकक स्थानी येणार आहे 9. समजलं का? हे अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. 4 आणि 9च्या बाबतीमध्ये नियम हे दोनही व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजले असेल असं मला वाटतं. आता आपण शेवटच्या नियमाकडे जाऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे काही महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपण घेणार आहोत. तर हे दोन नियम तुम्हाला कन्फर्म समजले असेल. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 5, 6 या 4 संख्येपैकी कोणतीही संख्या आली किंवा कोणतेही अंक आले तर त्यांचा कोणतेही घात असेल त्यांच्या एकक स्थानी तेच असतात. आणि 4 आणि 9चा नियम तुम्हाला सांगितला. 4 आणि 9चा जे काही युनिट प्लेस आहे तर ते त्यांच्या घातांकावरून ठरवले जाते. 4चा घातांक जर एखादी सम असेल तर एकक स्थानी 6 असतो. 4चा घातांक जर एखादी विषम असेल तर त्याच्या एकक स्थानी 4 असते. 9चा घातांक विषम असेल तर एकक स्थानी 9च असते, पण 9चा घातांक सम असेल तर युनिट प्लेसला 1 असतो. हे लक्षात घ्या. आता आपण जाणार आहोत आपल्या नियम क्रमांक 2 कडे. म्हणजे कसं, जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 यापैकी कोणता तरी अंक असेल तर अशा वेळेस मात्र हे दोनही नियम आपल्याला कामी पडत नाही. मग अशा वेळेस सायकल सिटीचा नियम कामी पडतो. सायकल म्हणजे कसं की एखाद्या अंकाची सायकल कधी रिपीट होते आहे. पण ते जाऊ द्या, मी तुम्हाला डायरेक्ट असे प्रश्न एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आले तर त्याला डायरेक्ट कसं सोडवायचं सांगतो बघा. समजा मी एक प्रश्न घेतो बघा. मी प्रश्न घेतो 102चा मी समजा घेतो इथं 34वा घात आणि तुम्हाला विचारतो की याच्या एकक स्थानी काय येणार आहे. तुम्ही काय विचार करणार की इथं एकक स्थानी काय आहे बघा. इथं एकक स्थानी 2 आहे. एकक स्थानी 2 असल्याने हा नियम नाही लागत आणि हा सुद्धा नियम लागत नाही. एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे जर अंक असेल तर अशा वेळेस आपल्याला वेगळा नियम लावावा लागतो. मग आता एखादी वेगळा म्हणजे कसं, तर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी हे जर आलं तर अशा वेळेस काय करायचं, हे जे काही याचा घात आहे तर याच्या घाताला आपण 4ने भागायचं. कितीने? 4ने. 4ने भागणेवाली टेक्निक लक्षात ठेवा. त्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगतो की नेमकं 4नच का बरं भागल्या जातं. कारण बघा, समजा मी जर 2चा पहिला घात केला उत्तर किती येतं 2. 2चा दुसरा घात केला उत्तर किती येतं 4. 4ने भागण्या म्हणजे 4ने का बरं भागतो आपण एखाद्या घातांकाला ते सांगतो. जर तुम्ही 2चा तिसरा घात केला उत्तर किती येणार आहे 8. 2चा चौथा घात केला उत्तर किती येणार आहे 16. 2चा पाचवा घात केला उत्तर किती येणार आहे 32. 2चा 6वा घात केला उत्तर किती येणार आहे 64. 2चा 7वा घात केला उत्तर किती येणार आहे 128. 2चा 8वा घात केला उत्तर किती येणार आहे 256. तुम्ही इथं बारकाईने लक्षात घ्या. इथे बघा 2, 4, 8, 6 बरोबर आहे. 2, 4, 8, 6. पुन्हा बघा 2, 4, 8, 6 काय झालं इथं 4 अंकाच्या नंतर बघा 4 अंकाच्या नंतर सायकल सिटी म्हणजे सायकल रिपीट होत आहे. सायकल कशी रिपीट होत आहे 2, 4, 8, 6 2, 4, 8, 6. पुन्हा जर तुम्ही 2चा 9वा घात केला का पुन्हा एकक स्थानी 2 येईल. पुन्हा 2चा 10वा घात केला एकक स्थानी 4 येईल. पुन्हा 2चा 11वा घात केला एकक स्थानी 8 येईल. पुन्हा 2चा 12वा घात केला पुन्हा एकक स्थानी 6 येईल. म्हणजे 2, 3, 7, 8 हे जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असते तेव्हा त्यांची सायकल ही 4 घराच्या नंतर रिपीट होते. म्हणून आपण डायरेक्ट त्या घाताला 4ने भागतो आणि बाकी शोधतो म्हणजे रिमाइंडर शोधतो. हे आपल्याला सोपं जातं. याच्यासाठी हे कारभार आपण करत असतो. बाकी काही नाही. 4ने भागण्याचा नियम म्हणजे हे काही 4 म्हणजे जादू नाहीये. हे 4 असे येतात. मग आता घाताला 4ने भागायचं बघा. घातांकाला 4ने भागायचं. मग घातांक किती आहे रे? घातांक आहे 34. या 34ला आपण कितीने भागू 4ने. बरं 34ने 4ने भागल्याच्या नंतर काय 34ला 4ने भागलं तर आपण शोधायची रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे असते बाकी. समजते ना. 34ला 4ने भागा. 4, 8, 32. भागाकाराचं काही देणं घेणं नाहीये. पहिले रिमाइंडर शोधायचं. भागाकार नाही. 4, 8, 32. 34 मधून 32 गेले राहिले किती 2. म्हणजे रिमाइंडर आलेला आहे 2. रिमाइंडर किती आलं 2. मग 2 रिमाइंडर आलं याचा अर्थ 2 एकक स्थानी असते असं नाही. मग पुढची प्रोसेस बघा. आता इथं युनिट प्लेसला किती आहे 2. मग इथं हे 2 लिहायचे आणि बाकी किती आली आपली बाकी आली 2. म्हणून या 2चा दुसरा घात करायचा.
बाकी 3 आली असती तर मी या 2च्या डोक्यावर 3 लिहिली असते, बाकी 5 आली असती तर या 2च्या डोक्यावर 5 लिहिली असते. मग 2चा दुसरा घात म्हणजे उत्तर किती येणार आहे 4. याचा अर्थ हा होतो की 102चा 34वा घातांक केला तर याच्या युनिट प्लेसला कोणता अंक येणार आहे, याच्या युनिट प्लेसला येणार आहे 4. समजलं? अशा पद्धतीचा हा रूल्स आहे. एक पुन्हा घेतो तुम्हाला. समजा प्रश्न असा असता कसा, 233चा समजा एखादी 54वा घात असेल आणि याच्या युनिट प्लेसला विचारलं काय येणार आहे, काय करणार तुम्ही? इथं चेक करा, इथं पहिले कोणता अंक आहे 3. मग एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक जेव्हा असतात, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे जेव्हा अंक असतात तेव्हा त्यांच्या घातांकाला 4 ने भागायचं आणि बाकी शोधायची. मग इथं घातांक किती आहे 54. 54ला 4 ने भागू आपण. बघा 4 1 4, 1 उरला 4 त्रिक 12. इथं रिमाइंडर किती आलं, रिमाइंडर आलेला आहे 2. रिमाइंडर किती आलं 2. मग रिमाइंडर 2 आलं म्हणजे आपली युनिट प्लेस 2 आहे का नाही. मग रिमाइंडर 2 आलं ना, तर इथं 3 आहे युनिट प्लेसला. हे 3 ॲज इट इज ठेवायचे आणि जितके बाकी आहे तितका घात करायचा. मग 3चा दुसरा घात म्हणजे उत्तर येणार आहे 9, म्हणजे त्यांच्या युनिट प्लेसला 9 असेल, असा त्याचा अर्थ होतो. समजलं का? असे हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात आणि हे परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात येतात. आता पुन्हा एक नियम सांगतो. नियम म्हणजे पुन्हा 1-2 उदाहरणं घेतो 7 आणि 8 साठी, म्हणजे तुमचं हे कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा आता जर मी तुम्हाला म्हटलं की 307चा जर समजा एखादी 35वा घात असेल आणि याला जर मी विचारलं तर यांच्या एकक स्थानी काय येईल, तुम्ही काय म्हणणार, सर इथं एकक स्थानी 7 आहे, 4चा भागवाला नियम लावा. इथं मग बघा तुम्ही 35ला 4 ने भागणार, 4 8 32 होतात आणि रिमाइंडर म्हणजे बाकी किती उरतात, 4 8 32, 35 मधून 32 गेले, राहिली किती 3. मग 3 उरले सर, मग काय करायचं, तर याचा अर्थ 7चा तिसरा घात करायचा आणि 7चा तिसरा घात याचा अर्थ होतो 343. 7चा घन 343 आहे म्हणून 343च्या एकक स्थानी किती आहे 3, म्हणून त्यांच्या एकक स्थानी 3 येईल. राईट, एकदम सोपं आहे, काहीच कुठेही कन्फ्युजन नाही. आता एक पुढे बघा, समजा एखादी असं असेल 248चा समजा एखादी समजा 59वा घात असेल, याच्या एकक स्थानी काय आहे, तुम्ही काय करणार, याच्या एकक स्थानी मास्तर 8 आहे म्हणजे आपल्याला 4चा नियम लावावा लागेल. 59ला आपण 4 ने भागायचं बघा, बाकी शोधायची. 59ला 4 ने जर भागितलं तर 4 1 4 होणार आहे, बरोबर आहे. उरला किती 1, 4 चौक 16, 19 मधून 16 गेले, राहिली किती 3, बरोबर, राहिली किती 3. आता काय करायचं, या 8चा करायचा आपण तिसरा घात. 8चा तिसरा घात याचा अर्थ होतो 512, कारण 8चा घन आहे 512 आणि 512च्या युनिट प्लेसला आहे 2, म्हणून या संख्येच्या एकक स्थानी येणार आहे 2. लक्षात आलं? तर हे सर्वच्या सर्व आपले 10 अंकासाठी हे 3 नियम आहे आणि या 3 नियमावर आधारित संपूर्ण तुमचं युनिट प्लेस आहे. समजलं असेल तुम्हाला सर्वच्या सर्व. चला आता काही महत्त्वपूर्ण जे काही बेसिक माहिती होती इथे लिहिलेली, तर ती बेसिक माहिती आपण व्यवस्थित पद्धतीने वाचून घेऊ आणि इथं युनिट प्लेस आपलं पूर्ण संपलेलं असेल. बघा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 1 2 3 4 5 6 7 8 9 यापैकी कोणता तरी एक अंक येतोच. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी, बघा हे फार महत्वाचं आहे, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक कधीही नसतात. त्याला असं म्हणायचं आहे पूर्ण वर्ग संख्या म्हणजे समजते का, जसं बघा हे 25 हे वर्ग संख्या आहे की नाही, म्हणून त्याला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. 36 हे पूर्ण वर्ग संख्या आहे. 49 16 64 81, बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी, म्हणजे हे बघा इथं एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक कधीच नसतात. 2 3 7 8 हे अंक वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही. तुम्ही करून बघा, कोणत्याही संख्येचा वर्ग करा, त्यांच्या एकक स्थानी 2 3 7 8 कधीच येत नाही. आणि 2 3 7 8 साठी आपण एक नियम बघितला, घातांकाला 4 ने भागायचा. लक्षात आलं? तर वरील 10 अंकाचे एकक स्थान 3 नियमावर आधारित आहे. ते 3 नियम तुम्हाला शिकवले. पहिला नियम होता 0 1 5 6 साठी, दुसरा नियम होता 2 3 7 8 साठी आणि तिसरा नियम होता 4 आणि 9 साठी. 0 1 5 6 यांचा कोणताही घात असेल तर यांच्या युनिट प्लेसला हेच अंक येतात, यांच्या युनिट प्लेसला हेच असतात, म्हणजे हे काहीच घेणदेण नाही. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 असेल तर घातांकाला 4 ने भागून बाकी शोधायची आणि आलेली बाकी तेवढा घात करायचा. जर 4 आणि 9चा नियम सांगितला, 4चा घातांक सम असेल तर एकक स्थानी 6 येतो, 4चा घातांक विषम असेल तर एकक स्थानी 1 येते, एकक स्थानी 4 येते.
9चा घातांक विषम असेल तर एकक स्थानी 9 येते, 9चा घातांक सम असेल तर एकक स्थानी 1 येते. बाकी विषय मिटला. पण आता एक गोष्ट तुम्हाला आठवायला पाहिजे होती आतापर्यंत. सर तुम्ही हे सर्व 2 3 7 8 चा नियम सांगितला. समजा एखादी प्रश्न असा असता, कसा 273 चा एखादी 32वा घात असेल तर आता युनिट प्लेसला काय येणार आहे? कारण या 32 ला 4 ने भाग गेला आणि बाकी 0 उरली. मग बाकी 0 उरली तर अशा वेळेस काय? हा प्रश्न तयार होतो की नाही मनात? मग बघा, मग आता अशा वेळेस काय असते? आता इथं युनिट प्लेसला किती आहे? 4 आहे. युनिट प्लेसला किती आहे? 4. युनिट प्लेसला किती आहे? इथं 3 आहे. मग युनिट प्लेसला 3 आहे तर घातांकाला 4 ने भागायचं. 32 ला 4 ने भागितलं तर रिमाइंडर किती येते? 32 ला 4 ने भागितलं तर रिमाइंडर येते 0. रिमाइंडर किती येते? 0 येते. 0 बरोबर आहे की नाही? रिमाइंडर काय येते? 0. मग अशा वेळेस बाकी जर 0 राहत असेल, बाकी जेव्हा 0 राहतं तेव्हा त्या एकक स्थानचा चौथा घात करायचा असतो. हे फार महत्वाचं आहे. बाकी जर 0 राहत असेल तर त्याच्या एकक स्थानचा कितवा घात करायचा? चौथा. म्हणजे कसं बघा, इथं एकक स्थानी 3 आहे ना, बाकी 0 आहे म्हणून याचा घातांक चौथा करायचाच. आणि 3चा चौथा घात याचा अर्थ होतो 81 आणि 81च्या एकक स्थानी आहे 1 म्हणून याच्या एकक स्थानी 1 येणार. लक्षात आलं का? लक्षात आलं? हे अशा पद्धतीने असते. मग तुम्हाला 3चा चौथा घात नाही समजला ना तर तुम्ही 3चा 4 वेळा गुणाकार करायचा. मग 3चा 4 वेळा गुणाकार केला की पहिली ट्रिक लागू होते बघा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27चं एकक स्थान 7 आणि 7 गुणिला 3 बरोबर 21 आणि 21च्या एकक स्थानी 1. असं करायचं तुम्ही. बरोबर? इथं जे काही आपले युनिट प्लेसचे महत्वपूर्ण प्रश्न होते की नाही आणि जे काही नियम होते की नाही तर ते इथे संपलेले आहे. तर आता आपण काही जे मागील काळामध्ये जे काही प्रश्न आलेले होते तर त्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता हा प्रश्न बघा, महत्वाचा आहे. 877चा 123वा फॅक्टोरियल असं नाही आहे ते, असं नाही आहे ते. 877चा 123वा घात असं नाही. असं असतं तर डायरेक्ट काढलं असतं, घातांकाला 4 ने भागलं असतं, बाकी शोधली असती आणि नंतर त्याचा तितवा घात घेतला असता. पण इथं काय आहे? 123 फॅक्टोरियल आहे. इथं काय आहे? 123 फॅक्टोरियल आहे. काय आहे इथं? 123 फॅक्टोरियल आहे. बरोबर? मग अशा वेळेस काय करायचं? आता इथं 123 फॅक्टोरियल आहे की नाही भाऊ? इथं 123 फॅक्टोरियल आहे का नाही? मग तुम्ही मला सांगा. आता 877 आणि 123 फॅक्टोरियल म्हणजे काय? 123 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 123 गुणिला 122 गुणिला 121 गुणिला मास्तर करत जाईल का 1 पर्यंत गुणाकार. 1 पर्यंत गुणाकार. बरोबर आहे की नाही गजू भाऊ? हे फार महत्वाचं आहे समजणे. हे समजलं का? तुम्हाला सांगतो, गणित मोठे मोठे हल होतात, सुटतात, परंतु काय होते हे आपल्या मेंदूला पटत नाही. पटते सर्व गोष्टी, कारण तुमच्या मेंदूचं वजन सारखं आहे, माझ्या मेंदूचं वजन सारखं आहे, पण आपण नावडी करून टाकतो याच्यासोबत. हे काय गणित होय मरणाचे, आहे का नाही? पण गणित हा जगातील सर्वात सोपी विषय आहे. जर तुम्ही एकदा कन्सेप्ट लक्षात घेतल्या पूर्ण, की खरं शक्तीनं सांगतो गणित सुटतं, पेपरमध्ये आउट ऑफ मार्क मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि हा एकमेव असा विषय आहे गणित का तुम्हाला पास नापास करत नाही, डायरेक्ट तुम्हाला टॉप मध्ये आणून देतो. कारण हातचे मार्क आहे भाऊ, आहे का नाही? लक्षात ठेवा. मग आता एक विचार करायचा तुम्ही, काय एक विचार करायचा काय बघा. आता इथं 877 फॅक्टोरियल आहे, 877चा 123 फॅक्टोरियल आहे. आता इथं 123चा अर्थ काय होतो? 123चा क्रमागत उतरत्या क्रमाने 1 वेळा गुणाकार. मग आता तुम्ही काय करायचं बघा. आपली ट्रिक माहिती आहे का तुम्हाला? आपली ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा एखाद्या घातांक म्हणजे एखादी घातांक असेल तर त्याला 4 ने भागतो. तर बघा इथं 4 ने भागायचं, आपण कितीने भागायचं? 4 ने. मग आता बघा त्या 123 ला जर तुम्ही 4 ने भागितलं, 123 ला जर तुम्ही 4 ने भागितलं, बघा 123 ला जर तुम्ही 4 ने भागितलं तर तुमच्यापाशी रिमाइंडर येतं 3. तुमच्यापाशी रिमाइंडर किती येतं? 3. रिमाइंडर किती येतं? 3. मग आता आलेलं जे काही रिमाइंडर आहे तर ते रिमाइंडर 7चा तितका घात करायचा. 7चा तिसरा घात म्हणजे 7चा घन किती होणार आहे? 343. 343च्या युनिट प्लेसला 3 आहे म्हणून दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे. थांबा, बऱ्याच जणांना वाटेल सर इथं फॅक्टोरियल आलं
किंवा एखादी म्हणजे फॅक्टोरियल नसतं, शेवटी तुम्ही तसंच केलं जसं 2 3 7 8चा अंक होता तसा, पण तसं नाही. अजून काही 1-2 उदाहरणं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमचं क्लिअर होईल. मॅथची भीती वाटते? बरं बरं बरं, काहीच भीती वाटून घेऊ नका, मी असल्यावर सर्व क्लिअर होते. काहीच भीती वाटून घेऊ नका, फार सोपा आहे ते विषय असा होतो की तुम्ही कधी अभ्यासलं नाही, तुम्ही बेसिक अभ्यासलेला आहे म्हणून सर्व गोष्टी ते बघा 7चा चौथा घात, थोडं गणित चुकलं आहे आपलं. 7चा चौथा घात किती होतो बघा, 7चा चौथा घात 7चा 4 वेळा गुणाकार करा. 7 7 49 होतात, 49 9 9 7 63 होतात, 63 3 7 3 21 होतात. म्हणजे इथं एकक स्थानी 3 नकोय, तर एकक स्थानी 1 यायला पाहिजे. थांबा, जरा फॅक्टोरियलचं आहे, थोडं स्वरूप गणिताचं वेगळं होते. बघा 877चा कितवा, 123 फॅक्टोरियल बरोबर आहे. आता बघा मी तुम्हाला काय बोलतो, 123 फॅक्टोरियल. आता बघा मी तुम्हाला काय बोलतो, 877 बघा त्याचं 3 उत्तर चुकलेलं आहे बरं का, 3 उत्तर नाही आहेत, तुम्ही करून बघा. 123 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 123 गुणिला 122 गुणिला 121 गुणिला 120 गुणिला 1 बरोबर, असा उतरता क्रम. आता बघा 123 फॅक्टोरियल मध्ये 4 हा अंक येतो का नाही बाबा, मास्तर कसं काय बघा, 123 फॅक्टोरियल मध्ये 4 हा अंक येतो ना, म्हणजे यांचा गुणाकार केला कुठेतरी 4 येतो ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या फॅक्टोरियल मध्ये 4 हा अंक येत असेल गुणाकारात, काय बोलतोय हे बोलण्याकडे लक्षात घ्या, 123 फॅक्टोरियल मध्ये जर यांचा गुणाकार केला तर कुठेतरी गुणाकारात 4 येतो की नाही. आणि जर एखाद्या संख्येच्या गुणाकारात 4 येतो, त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, हा नियम आहे. एखाद्या फॅक्टोरियल मध्ये 4 हा अंक येतो, आता 123 फॅक्टोरियल मध्ये यांच्या गुणाकाराच्या कुठेतरी 4 येणार आहे. एखाद्या फॅक्टोरियल मध्ये गुणाकारात 4 आले तर त्याला 4 ने पूर्ण भाग जातो असं बोलतोय. मग याचा अर्थ असा होतो, याच्या फॅक्टोरियल मध्ये 4 आलेला आहे कुठेतरी इथं, जर इथं 4 आला तर या संपूर्ण 123 फॅक्टोरियलला 4 ने पूर्ण भाग जातो. आणि जर 4 ने पूर्ण भाग गेला तर रिमाइंडर उरते 0. बघा रिमाइंडर किती उरते, रिमाइंडर उरते 0, फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा रिमाइंडर 0 उरते तेव्हा काय करतो, जेव्हा रिमाइंडर 0 उरते तेव्हा या एकक स्थानचा आपण करतो चौथा घात. एकक स्थानचा चौथा घात म्हणजे 7चा चौथा घात, 7चा चौथा घात म्हणजे 7चा 4 वेळा गुणाकार होय. 7चा 4 वेळा गुणाकार म्हणजे कसं, 7 7 49, 49 9, 9 7 63, 63 3, 3 7 21, 21 1, म्हणजे युनिट प्लेसला 3 नाही तर युनिट प्लेसला असणार आहे 1. हे बरोबर असेल, हे फायनल उत्तर असेल. समजलं का सांगा, हा समजलं का सांगा. हे जेव्हा फॅक्टोरियल आला तेव्हा असं करायचं, पण हे 4 ने भागण्यावाला 0 कसं काय आलं माहिती आहे का, 123च्या फॅक्टोरियलला जेव्हा तुम्ही 4 ने भागाल तेव्हा तुमच्यापाशी रिमाइंडर हे नेहमी 0 असेल. का, कारण 123च्या फॅक्टोरियल मध्ये 4 हा अंक आलेला आहे. आणि जेव्हा एखाद्या फॅक्टोरियल मध्ये 4 अंक येतो
तेव्हा त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. जर 4 ने पूर्ण भाग गेला याचा अर्थ रिमाइंडर 0 राहते. रिमाइंडर 0 राहिलं तर आपण दिलेल्या एकक स्थानचा चौथा घात करतो. 7चा चौथा घात म्हणजे युनिट प्लेसला असणार आहे 1. ओके, यस. असा हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. पुढचा प्रश्न बघा. x ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे. बघा, x ही कोणती संख्या आहे? पूर्ण वर्ग संख्या आहे. तर x च्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक कधी असू शकत नाही? तुम्हाला मी बेसिक मध्ये शिकवलं, आठवून घ्या. तुम्हाला जर आठवत नसेल ना तर मी तुम्हाला 2 3 7 8 हे शिकवलं होतं. काय की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे बघा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक कधीच येत नाही. मग आता त्यांचा नियमावर आधारित तुम्हाला विधानात्मक प्रश्न इथं टाकलेला होता. बघा, पूर्ण वर्ग संख्येच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असू शकत नाही. मग पूर्ण वर्ग संख्येच्या ठिकाणी हा 2 3 7 8 नसते, पर्यायामध्ये 8 आहे, म्हणून तो अंक कधीच नसतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढे 433 गुणिला 456. बघा रे, 433 गुणिला 456 आणि गुणिला 43 x जागी स्टार घेतो. यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी x अधिक 2 हा अंक येत असेल तर x ची किंमत काढा. म्हणजे x च्या ठिकाणी कोणती किंमत असेल म्हणते? यांच्या एकक स्थानी येते म्हणते x अधिक 2. फार सोपा आहे हो, काहीच टेन्शन घेऊ नका. असला प्रश्न आला की पर्याय वापरा, उत्तर काढूया. समजा x च्या ठिकाणी आपण 8 ठेवले. तुम्ही म्हणा मास्तर 8 काऊन? दुसरं ठेवा. पहिले टॅली करू, आपण पडताळा करू. बघा, जर त्या x च्या ठिकाणी 8 ठेवले तर काय होते? किंवा 1 ठेवा, सुरुवातीपासून जाऊ. x च्या ठिकाणी 1 ठेवा. समजा इथं x च्या ठिकाणी 1 ठेवला तर इथं सुद्धा x च्या ठिकाणी 1 ठेवावं लागेल. आणि 2 अधिक 1 बरोबर किती होणार आहे? 3. म्हणजे एकक स्थानी किती असायला पाहिजे म्हणते? एकक स्थानी 3 असायला पाहिजे म्हणते, असा त्या प्रश्नाचा अर्थ होतो. कसं? यांचा गुणाकार करा. आता इथं 3 आहे, इथं 6 आहे आणि इथं 1 आहे. बघा, 3 गुणिला 6 सायंत्रिक 18. 18चं एकक स्थान आहे 8 आणि 8 गुणिला 1 म्हणजे होते 8. म्हणजे यांच्या एकक स्थानी 8 पाहिजे, पण इथं एकक स्थानी 3 आला, म्हणून एकक स्थानी 1 हा अंक येऊ शकतच नाही. एकक स्थानी 1 हा अंक येऊ शकतच नाही. बरं, आता दुसरा पर्याय आपण वापरू. कसं? बघा, आपल्याकडे आहे 433, 456 आणि 43x आणि यांच्या एकक स्थानी म्हणते x+2. आता दुसरा पर्याय वापरा. x च्या ठिकाणी 3 ठेवा. x च्या ठिकाणी आपण 3 ठेवू. मग इथं सुद्धा 3 ठेवावं लागेल. 3 अधिक 2 बरोबर किती होणार आहे? 5. म्हणजे युनिट प्लेसला 5 आले पाहिजे. मग आता यांचा गुणाकार करा. 3 गुणिला 6 म्हणजे सायंत्रिक 18. 18च्या एकक स्थानी 8 आहे. 8चा गुणाकार 3 सोबत करा. 8 त्रिक 24. यांच्या एकक स्थानी 4 आहे. एकक स्थानी 5 पाहिजे, एकक स्थानी 4 आला, म्हणून दुसरा सुद्धा पर्याय चुकला. तिसरा पर्याय वापरा. का होते बघू. तिसरा पर्याय वापरा. गणित आहे आपलं 433, गुणाकारामध्ये 456, गुणाकारामध्ये 3x आणि यांच्या एकक स्थानी आहे म्हणते x+2. आता आपण तिसरा पर्याय घेऊ. x च्या ठिकाणी बघा, पाठ ठेवणं अवघड आहे म्हणते. अहो, ते 3 नियम काय पाठ ठेवायचे आहे का? काहीच नाही. 2 3 7 8 अंक असेल एखाद्या संख्येच्या एकक स्थानी तर 4 न भागायचं, बाकी शोधायची, तेवढे घात करायचे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 1 5 6 अंक असेल, यांचे कोणते घात करा, तेच अंक येतात एकक स्थानी. 4चा घातांक विषम असेल ते एकक स्थानी 4च येते. 4चा घातांक सम असेल तर एकक स्थानी 6 येतात. 9चा घातांक विषम असेल तर 9च येते एकक स्थानी. 9चा घातांक सम असेल तर 1 येते. झाले नियम, संपले. 60 सेकंदाच्या आतमध्ये होते. पिक्चरचं गाणं कसं लक्षात राहते? बघा, मग आता इथं x च्या ठिकाणी बघूयात. आता इथं x च्या ठिकाणी 6 ठेवू. इथं x च्या ठिकाणी आपण किती देऊ? 6 ठेवू. म्हणजे इथं सुद्धा x च्या ठिकाणी 6 ठेवलं पाहिजे. 6 अधिक 2 बरोबर किती? 8. मग याचा अर्थ काय होते माहितीये का? याचा अर्थ असा होतो की या सर्व संख्येचा गुणाकार जर केला तर एकक स्थानी 8 आलं पाहिजे. मग येते का बघूया. बघा, 3 गुणिला 6 म्हणजे सायंत्रिक किती झाले? सायंत्रिक झाले 18. 18चे एकक स्थानचे 8. या 8चा गुणाकार 6 सोबत करा. साइन 8 48. 48च्या एकक स्थानी किती आहे? 8. म्हणजे बघा,
एकक स्थानी 8 इथे याला आणि एकक स्थानी 8 इथे याला, म्हणून गजूभाऊ एक्सच्या ठिकाणी 6 असणार आहे. एक्सची किंमत किती? एक्सची किंमत 6 असणार आहे. बरोबर. असला हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. पुढचा प्रश्न बघा. सर्व विषम मूळ संख्याच्या गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? शब्द काय म्हटला? सर्व विषम मूळ संख्या. 2 आली नाही पाहिजे, 2 ही समसंख्या आहे, ते मूळ आहे. पण सर्व विषम मूळ संख्याच्या गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? आताच 5चा नियम सांगितला. 3 गुणेला 5 गुणेला 7 गुणेला 9 गुणेला टिंब 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 अनंतपर्यंत विषम मूळ संख्या घ्या. जर एखादी 5 आले आणि 5चा गुणाकार कोणत्याही विषम संख्येसोबत करा, 5चा गुणाकार कोणत्याही विषम संख्येसोबत करा, त्यांच्या एकक ठिकाणी 5च भेटेल. म्हणून डोळे झाकून उत्तर 5 येईल. हाय का नाही? डोळे झाकून उत्तर 5 येणार आहे. पुढचा प्रश्न. पहिल्या 111 नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यास त्यांच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? नैसर्गिक संख्याची काय केली म्हणते? बेरीज. 111 नैसर्गिक संख्याची बेरीज. मग नैसर्गिक संख्याची बेरीज काढण्यासाठी फॉर्म्युला आहे बघा. फॉर्म्युल्यानुसार जावं लागेल. आता नैसर्गिक संख्याची बेरीज कशी काढायची? तर नैसर्गिक संख्याची बेरीज n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1, n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1 म्हणजे कसं बघा. आता इथे n ची किंमत किती आहे? बघा कसं असते. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 9 अधिक 10 यांची बेरीज करा रे. 10 9 19 न 7 किती झाले? 26 न 6 किती झाले? 32. 32 अधिक 5 बरोबर किती झाले? 37. 37 अधिक 4 41. 41 अधिक 3 44 अधिक 2 46 अधिक 1 47. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज 10 9 19 झाले. 19 अधिक 7 26 झाले. 8 राहिले. 8 राहिले बरोबर. 8 सुटले. 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10. बघा आता 10 अधिक 9 19. 19 न 8 झाले किती? 27 अधिक 7 किती झाले? 34 अधिक 7 40 45. हे झाले 49 50 55. म्हणजे पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज 55 आली. आता आपण सूत्र तयार करू बेरजेसाठी. कसं बघा. सूत्र तयार करणे फार मोठी गोष्ट नाही. कसं बघा. n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1 आणि भागाकारामध्ये करायचं 2. n ची किंमत म्हणजे एकूण संख्या. मग आता बघा सर्वात महत्वाचं, n ची किंमत म्हणजे एकूण संख्या आहे 10. 10 गुणेला 11 छेदामध्ये 2. 2 पंच 10 झाले. 11 पाची 55. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या. नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची आहे. तर नैसर्गिक संख्येच्या बेरजेसाठी हा फॉर्म्युला लावायचा. n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1 अपॉन 2. मग आता 111. मग 111 गुणेला 112 आणि भागाकारामध्ये किती? 2. 2 1 2 2 पंच 10 2 सक 12. 111चा गुणाकार 56 सोबत करायचा आहे. मग 111चा गुणाकार 56 सोबत करायचा. 56 1 56 म्हणजे एकक स्थानी किती येणार आहे? एकक स्थानी यांच्या 6 येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं? यांची जेवढी बेरीज येईल ना, तर यांच्या बेरजेच्या एकक स्थानी 6 येते. तुम्ही करा यांचा गुणाकार म्हणजे त्यांची बेरीज भेटेल. समजलं? तर हे नैसर्गिक संख्येच्या सूत्रासाठी म्हणजे बेरजेसाठी तो फॉर्म्युला आहे. लक्षात आलं का तुम्हाला? विसरू नका रे. वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न आहे म्हणून ते करून जाणेच आहे. पुढचा प्रश्न बघा. n ही कोणती तरी धन पूर्णांक संख्या आहे. तुम्हाला मी शिकवलं पूर्णांक संख्या म्हणजे काय. पूर्णांक संख्या म्हणजे काय असते? सर्व ऋण सर्व धन शून्य या सर्व संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. पण इथं त्यांनी धन पूर्णांक म्हटलं. धन म्हणजे ज्याची किंमत पॉझिटिव्ह आहे. मग आता n ही कोणती तरी धन पूर्णांक संख्या असल्यास 3चा चौथा n घात वजा 4चा 3n घात सोडवल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल? सोपा आहे. आता n च्या ठिकाणी मी 1 ठेवतो. n च्या ठिकाणी 1 ठेवतो. तुम्ही म्हणाल मास्तर n च्या ठिकाणी काऊन? पागल झाला का? 1 ठेवते 3 काऊन नाही ठेवत? तुम्ही 3 घ्या, तुम्ही 5 घ्या, पण कोणतं तरी पॉझिटिव्ह घ्या, धन घ्या. मग n ची किंमत 3 घेतली, हे याच्यात ठेवूया. बघा 3
3चा चौथा घात आणि n ची किंमत आहे 1 म्हणून इथं 1 आणि त्याच्यानंतर इथं वजाचं चिन्ह आहे, इथं आहे 4, 4चा तिसरा घात आणि इथं आहे n म्हणजे गुणाकारात n. आता 4 1 4 म्हणजे 3चा इथं चौथा घात होणार, वजा इथं 4चा तिसरा घात होईल. 3चा चौथा घात म्हणजे 81 होतं आणि 4चा तिसरा घात म्हणजे 64 होतं आणि 81 मधून 64 गेले, राहिले किती तेवढं उत्तर येईल, हाय का नाही. किती राहिले इथं 17 आणि 17च्या एकक स्थानी किती येणार आहे 7, म्हणून याच्या एकक स्थानी किती येईल 7. बरोबर. बघा असा आहे प्रश्न, दिसायला किती मस्त दिसते रे असा, बापरे. पण सोडवायला कसा आहे तो झेंडू बॉम्ब सारखा, आहे का नाही. म्हणून युनिट प्लेसला 7 येणार आहे, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न बरेच वेळा रिपीटेड होते. इथं एकक स्थानचा अंक तुम्हाला विचारत नाही, इथं तुम्हाला एकक स्थान सोडून दशक, शतक, सहस्त्र असे विचारते. प्रश्नाची रेंज बघा, म्हणजे प्रश्न कोणत्या क्वालिटीवर आहे हे लक्षात घ्या. 3 अधिक 33 अधिक 333 अधिक 3333 अधिक यातील 3 ही संख्या 9 वेळा घेऊन त्यांची बेरीज केल्यास दशक स्थानी, बघा इथं तुम्हाला आता विचारलं दशक स्थानी कोणता अंक असेल. आता मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय होतो, म्हणजे इथं 3 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 33 घेतले, त्याच्यानंतर 333 घेतले, त्याच्यानंतर 3333 घेतले, 9 वेळा घ्यायची आहे म्हणते 9 वेळा. त्याच्यानंतर इथं 33333, त्याच्यानंतर इथं 3,33,333. बापा बापा, हे असं तुम्ही 9 वेळा करा म्हणते आणि यांची बेरीज करा म्हणते आणि यांच्या बेरजेच्या दशक स्थानी कोणता अंक येईल म्हणते. एवढा कोण कारभार करणार आहे का, काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. बघा मग कसं दशक स्थानी विचारलेलं आहे, बरोबर. कोणत्या स्थानी विचारलं, दशक स्थानी विचारलेलं आहे. किती वेळा घ्यायचा म्हणते 9 वेळा, 9 वेळा घ्यायचा आहे म्हणते ना, मग जेवढे वेळा घ्यायचा आहे तेवढे वेळा इथं ठेवायचा, ठेवला 9. आता हा झाला एकक स्थानी, हा झाला एकक स्थानी, मग इथं 9च्या पूर्वीची संख्या काय येणार आहे 8, बरोबर आहे. 9च्या पूर्वीची संख्या काय येणार आहे 8. हे झालं एकक स्थान, हे झालं दशक स्थान, काहीच करायचं नाही. आता कोणती संख्या आहे तिथं 3, मग इथं करायचे गुणाकारात 3 आणि इथं सुद्धा गुणाकारात 3. बघा समजून घ्या. मग आता हे आपण सोडूया. बघा 9 गुणिला 3 9 त्रिक किती झाले 27, 27 किती होणार आहे 7 आणि कॅरी किती 2. पुन्हा 8 गुणिला 3 म्हणजे 24 आणि 24 अधिक 2 बरोबर किती 26. मग इथं एकक स्थानी कोणता अंक आला 6, म्हणून दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येणार आहे 6. मास्तर काही समजलं नाही, सर्व खिचडी झाली. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, एकदम सोपा आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. बघा किती वेळा घ्यायची आहे म्हणते 9 वेळा घ्यायची आहे म्हणते. 3 ही संख्या 9 वेळा घेऊन त्यांची बेरीज केली तर दशक स्थानी कोणता येईल. जितके वेळा घ्यायचा आहे तितके वेळा इथं ठेवायचा, 9 वेळा घ्यायचा आहे. 9 म्हणजे हा एकक स्थानी असेल, मग 9च्या पूर्वीची संख्या दशक स्थानी म्हणजे किती इथं 8. काहीच करायचं नाही, 3 ही संख्या रिपीटेड होत आहे म्हणून दोनही संख्येच्या ठिकाणी 3 3 ठेवायचे आणि उभा गुणाकार करायचा. 9 गुणिला 3 27, 27 किती 7, कॅरी किती आले 2. पुन्हा 8 गुणिला 3 24, 24 अधिक 2 बरोबर किती झाले 26. 26च्या इथं काय येणार आहे 6, म्हणजे हे एकक स्थानी येणार आहे आणि 6 दशक स्थानी येणार आहे, म्हणून याच्या दशक स्थानी 6 येणार आहे. आता समजा प्रश्न असा असता रे, प्रश्न असा असता काय की 4 अधिक 44 अधिक 444 अधिक टिंब 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 4 ही संख्या 8 वेळा घेतली, 4 ही संख्या 8 वेळा घेतली तर यांच्या शतक स्थानी कोणता अंक येईल. आता शतक विचारलं भाऊ, एकक दशक दिलं सोडून शतक विचारलं. मग आता काय करणार बघा, आता ही 4 ही संख्या किती वेळा रिपीट झाली 8 वेळा, मग इथं 8 लिहायचं. 8 म्हणजे एकक स्थान, मग 8च्या पूर्वी इथं येणार आहे 7 आणि 7 हे दशक स्थान. 7च्या पूर्वी येणार आहे 6, 6 म्हणजे हे शतक स्थान. पुन्हा जर त्यांनी सहस्त्र विचारलं असतं, पुन्हा जर त्यांनी सहस्त्र विचारलं असतं यायचं. शतक स्थानी आपल्याला इथं येणार आहे 6, मग यांचा जर आपण गुणाकार केला तर प्रत्येक ठिकाणी आता 4 घ्यायचे. बघा इथं 4, इथं 4, इथं 4, बरोबर. 8 चोक किती झाले 32, 32 राहिलेले आहेत 2, मग कॅरी किती येणार आहे 3. मग पुन्हा यांचा उभा गुणाकार 7 गुणिला 4 28, 28 अधिक 3 बरोबर 31, 31 किती 1.
पुन्हा कॅरी किती आले 3, 6 चोक 24, 24 अधिक 3 बरोबर 27. मग 27 इथं ठेवायचे. हा झाला एकक स्थान, हे झालं दशक स्थान आणि हे झालं शतक स्थान. म्हणजे त्या 4चा जर 8 वेळा जर तुम्ही अशी बेरीज केली तर त्याच्या शतक ठिकाणी काय येणार आहे 7 येणार आहे. कधी कधी सहस्त्र ठिकाणी विचारते, मग एक घर इकडे वाढवायचं 5 करायचे. समजलं? असा हा प्रश्न असतो. आता पुढचा प्रश्न बघा. 95 ही संख्या 95 वेळा घेऊन, प्रश्न बघा, 95 ही संख्या 95 वेळा घेऊन गुणाकार केल्यास त्या गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? 95 संख्या 95 वेळा घेतली म्हणजे काय? 95 संख्या 95 वेळा घेणे म्हणजे 95चा 95वा घात आहे का नाही? 95 संख्या 95 वेळा घेतली म्हणजे 95चा 95वा घात असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही मला सांगा, पहिल्या बरोबर उत्तर येते ना? आपण शिकलो बघा, जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्याचे कोणतेही घात करा, त्याच्या एकक स्थानी 5 येते, आहे का नाही? हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. इथं आपलं संपूर्ण युनिट प्लेस हा जो काही घटक आहे तर तो इथं संपलेला आहे. लक्षात आलं? यस. तर आता आपण सुरुवात करूयात रिमाइंडर थेरमच्या प्रश्नाला.